हॅलो, मी डॉक्टर प्रिया चांदूरकर. प्रियल माय फाईट विथ कॅन्सर. माझं सेकंड ऑपरेशन झाल्यानंतर मला काय काय त्रास त्या दरम्यान मी फेस केले, त्या गोष्टी मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. पहिलं तर मला इतकं जास्त कफ रिफ्लेक्स निर्माण झाला, कारण जेव्हा ऑपरेट केलं तेव्हा नळा टाकला होता तोंडातून, तर त्याच्यामुळे माझा कफ रिफ्लेक्स ॲग्रवेट झाला आणि इतका खोकला मला त्या दरम्यान होता की 3 दिवस आम्ही जागून काढले. माझा भाऊ पण जागी रात्रभर आणि मी पण. म्हणजे इतका कफ होता, नेब्युलायझेशन दिल्या गेलं होतं, कफ सिरप सुरू होतं, पण खोकला मला खूप जास्त होता. तो लिटरली बेडच्या पोझिशन चेंज करणं, खालीवर रात्रभर पिलो देणं मला बॅकला आणि पाणी देणं प्यायला, एक एक घोट. हा एक प्रकार म्हणजे मी तो खूप जास्त सहन केला आणि त्यात मग मला अजून शंका येत होत्या की आपण कोविड पॉझिटिव्ह झालो होतो, त्याच्यामुळे तर आपल्याला अजून काही सिम्पटम्स आपले ॲग्रवेट झाले नसतील का परत वगैरे, कफ तर दाटला नसेल ना, म्हणजे अशा सगळ्या गोष्टी माझ्या माइंडमध्ये तेव्हा होत्या. कफ सिरप तर सुरू होतं, सगळं मेडिकेशन सुरू होतं आणि हॉस्पिटलला असल्यामुळे काही प्रश्नच नव्हता. सेकंड थिंग, मला नॉशिया एवढा होता, कारण GA दिल्यामुळे आणि ऑपरेशनचा टायमिंगचा लॉंग ड्युरेशन होता, त्याच्यामुळे GA पण बराच दिला गेला होता आणि त्याच्यामुळे मला इतका नॉशिया होता की मी सकाळ संध्याकाळ असं राऊंडला आले की माझं तेच होतं, सर मला खूप नॉशिया आहे. आणि जे तिथले असिस्टंट डॉक्टर आहेत ते कंप्लेंट करायचे की मॅडम ते खात नाही आहेत, तर आणि ह्यांनी अजून काही खाल्लं नाही तर तुम्ही त्याला डिस्चार्ज आपण देऊ शकत नाही, कारण हे अजून ओरलवर व्यवस्थित शिफ्ट झालेलाच नाही आहे. पण मला इतका नॉशिया होता, भाऊ असं टोपलं घेऊन माझ्याजवळ उभा असायचा की हां मला नॉशिया होतं आहे, मला उलटीसारखं होतं आहे. तर तो लिटरली त्याची सेवा देणं मला सुरू होती आणि खरंच म्हणजे जेवढं मी त्रास सहन करत होते ते तेवढंच त्यालाही सगळ्या गोष्टीतून तो सफर झाला. कधीच त्याला करायचं काम पडलं नव्हतं, लहान होता, जबाबदाऱ्या कधी पडल्या नव्हत्या आणि ती सिच्युएशन त्याने एकट्याने खूप चांगल्या प्रकारे सगळ्या गोष्टी फेस केल्यात आणि मलाही वाईट वाटत होतं की म्हणजे हे जे वय आहे आम्हाला आईवडिलांची सेवा करण्याचं होतं आणि तो माझी सेवा त्यावेळेस करत होता आणि दोघंच बहीण भाऊ मी हॉस्पिटलला होतो. तर हे 2 गोष्टी की ज्या गोष्टींनी मी खूप जास्त त्रस्त होती. एक तर नॉशिया आणि दुसरा कफ. खूप जास्त कफ मला झालेला होता. डोळ्याला पॅड लावलेलं होतं माझ्या ह्या डोळ्याला, कारण तो ऑलरेडी अफेक्टेड झालेला होता फर्स्ट ऑपरेशनला आणि सेकंड ऑपरेशनला त्याची किती अजून तो अफेक्टेड झाला आहे, त्याच्यामुळे सरांनी त्याला आयपॅड लावून ठेवलेलं होतं. गाल एवढा सुजलेला होता माझा आणि डे 3ला ऑपरेशन झाल्यानंतर 3ऱ्या दिवशी सर मला म्हटले की आपण सोनोग्राफी करूयात, कारण इतकी सूज होती की चमकला होता माझा गाल इथपर्यंत आणि सोनोग्राफीमध्ये आपल्याला कळेल की ते एवढी स्वेलिंग कशामुळे आहे. UHG केली तर त्याच्यामुळे कुठेही काही ॲक्युमुलेट झालेलं नव्हतं, ब्लड वगैरे किंवा ॲस्पिरेट करायचं काम पडलं नाही. ते ऑपरेटिव्ह चेंजेसच झालेले होते, कारण एकाच ठिकाणी 2 वेळा ऑपरेशन माझं झालेलं होतं. त्याच्यामुळे माझ्या चेहऱ्याची जी हे आहे ती खूप जास्त झालेली होती आणि मग 3ऱ्या दिवशी सरांनी माझ्या डोळ्यावरची पट्टी पण काढली आणि तेव्हा अजून एक आम्ही सुटकेचा श्वास घेतला की माझा डोळा काही अफेक्टेड झालेला नव्हता आणि म्हणजे जेवढ्या गोष्टी डोक्यात ठेवून होतो आम्ही सगळेजण की काय अफेक्टेड होणार आहे आणि किती माझं हे लॉस होणार आहे, कारण हे कोणी सांगू शकत नव्हतं की माझं ऑपरेटमध्ये किती लॉस होणार आहे. सगळ्यांचं हेच होतं की वी कांट डू एनिथिंग फॉर युअर फेशियल डॅमेज, पण आमचा प्रयत्न हाच राहील की कमीत कमी झाला पाहिजे आणि कारण तुझं वय कमी आहे. तर हे सगळं मला सर्जनकडून ह्या गोष्टी मला ऐकायला मिळाल्या होत्या, पण कोणी हे सांगू शकत नव्हतं की किती डॅमेज होणार आहे. आणि फायनली जेव्हा पट्टी काढली डोळ्याची तेव्हा सरांनीही सुटकेचा श्वास घेतला आणि मीही सुटकेचा श्वास घेतला आणि एक वेगळा आनंद झाला की त्यांनी माझा डोळा सेव्ह केला. त्यांनी त्यांचे प्रयत्न पूर्ण पराकाष्ठा केली प्रयत्नांची आणि नंतर होतं की भाऊ म्हणजे त्यालाही काहीच म्हणजे सुचत नव्हतं, पण त्याही कंडिशनमध्ये त्यांनी त्याचे पेशन्स आणि सगळ्या गोष्टींचं ताळतम्य ठेवून सगळी सिच्युएशन त्यांनी हँडल केली आणि मला आधार दिला आणि आम्ही दोघं बहीण भावांनी त्याही परिस्थितीत सगळ्या गोष्टी व्यवस्थित मॅनेज केल्या. घरी सगळेजण होते, सगळ्यांचे डोळे इकडे लागलेले होते, पण मी कोविडमुळे कोणालाही अलाऊ केलं नव्हतं हॉस्पिटलला यायचं.
कारण हॉस्पिटल हे कॉर्पोरेट हॉस्पिटल होतं, त्याच्यामुळे तिथे फिमेल आपल्यासोबत कोणी पाहिजेच असं काही नव्हतं. आणि कोविडमुळे मला ते हॉस्पिटलला गर्दी नको होती. आणि एक बेल वाजवली की सिस्टर तिथे अटेंडन्स तयार असायची काही हेल्प द्यायला. तर मग पण तरी वडील होते, त्यांना ते राहवत नव्हतं की ऑपरेट झाल्यानंतर त्यांना मुलीला बघायचं होतं. आम्ही त्यांना नाही म्हटलं तरी माझे मोठे वडील आणि वडील मला भेटायला तिथे आले नागपूरला. आणि ते मला भेटून संध्याकाळी परत गेले. आणि तिसऱ्या दिवशी चौथ्या दिवशी मला डिस्चार्ज मिळाला. तर हा सगळं ते त्या दरम्यान चालू होतं. आणि मी आणि माझ्या भावांनी, लहान भावांनी, आम्ही दोघंच हॉस्पिटलला ह्या सगळ्या गोष्टी आम्ही फेस केल्यात. इनफॅक्ट रेडिएशनच्या डॉक्टरांचं ओपिनियन घेणं, माझं मला रेडिएशनचं 2.5 लाखाचं पॅकेज सांगितलं होतं. तर बा कुठे बसते का आपल्या गव्हर्नमेंट याच्यामध्ये स्कीममध्ये. तो फॉर्म मी डिस्चार्जच्या दिवशी मी एकटी फिरत होती. माझा 3rd फ्लोअरला माझी रूम होती आणि ग्राउंड फ्लोअरला रेडिएशन डिपार्टमेंटला, नंतर त्या जे गव्हर्नमेंट स्कीम आहे तिथे मी असं सगळ्या गोष्टी मी करत होती आणि माझा भाऊ बिलिंग करत होता. आणि आम्ही दोघांनी ह्या सगळ्या सिच्युएशन, सगळ्याच गोष्टी तेव्हा हँडल केल्या. आणि लोक माझ्याकडे बघत होते सरप्राईज होऊन. स्टाफसुद्धा माझ्याकडे बघत होता की ह्या मॅडमचा आत्ता 3 दिवसापूर्वी ऑपरेट झाला आहे आणि ह्यांना आता आज डिस्चार्ज आज त्यांचा ड्रेन काढला आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी स्वतःहून करत आहेत. तर ह्या सगळ्या गोष्टी त्या, कारण माणसाला परिस्थिती शिकवत राहते आणि मला त्या परिस्थितीने खूप शिकवलं. आणि त्या परिस्थितीतून मी एक काय म्हणू त्याला, एक स्ट्रॉंग व्यक्तिमत्व तेव्हा माझं मी म्हणेल घडलं अजून. कारण 8 वर्ष मी चूल आणि मुलाच्या पलीकडे काहीच केलं नव्हतं. आणि ह्या सिच्युएशनमधून बाहेर पडणं आणि सगळ्या गोष्टी मॅनेज करणं ही माझ्यासाठी खरंच एक खूप आव्हानात्मक गोष्ट होती आणि ती पार पडली. थँक्यू सो मच.